सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझनचा 7वा आठवडा चालू आहे. मग आता या 7व्या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं या 7व्या आठवड्यामध्ये प्राजक्ता शुक्रे ही घराबाहेर जाईल असं अनेकांना वाटत होतं, पण मात्र आता प्राजक्ता घराबाहेर न जाता थेट दुसरा सदस्य घराबाहेर जाणार आहे. मग तो नेमका कोण असणार आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर या 7व्या आठवड्यामध्ये काही सदस्य नॉमिनेट झाले होते. त्याच्यामध्ये राकेश बापट असेल, रोशन भजनकर असेल, प्राजक्ता शुक्रे असेल आणि आणखी काही सदस्य असतील. पण मात्र या सीझनमध्ये या आठवड्यामध्ये अनुश्रीला आणि प्रभूला पॉवर की मिळाल्यामुळं ते सेफ झालेले आहेत. नाहीतर मग दर आठवड्यामध्ये प्रभू हा नॉमिनेट फिक्सच असतो, पण मात्र त्याला पॉवर की मिळाल्यामुळं ते या 7व्या आठवड्यामध्ये सेफ झालेला आहे. मग आता प्रभू सेफ झालेला आहे, अनुश्री सेफ झालेली आहे, विशाल सेफ आहे, रुचिता सेफ आहे. तर मग नेमकं घराबाहेर कोण जाणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर एक नाव समोर येतंय आणि ते नाव आहे रोशन भजनकर याचं. रोशन भजनकर हा रविवारी भाऊच्या धक्क्यावर 100% घराच्या बाहेर जाणार आहे, कारण की अशी आतली बातमी बाहेर आलेली आहे. आता रोशन भजनकरला जर आपण पाहिलं तर नंबर 1चं वोट सध्या रोशन भजनकरला मिळतंय. पण मात्र तरी सुद्धा तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर का गेला असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडू शकतो. जर आपण पाहिलं तर रोशन भजनकर याचा जो गेम आहे तो आपला बिग बॉसच्या घरामध्ये अजूनही दिसला नाही. विशाल कोटियांच्या पाठीमागच राहून तो सगळं काही खेळतोय, जसं बोल म्हण तसा बोलतोय. म्हणजे एवढा स्ट्रॉंग प्लेअर असून सुद्धा तो समोर येऊन खेळताना दिसत नाही, स्वतःचे मतं मांडताना दिसत नाही. जेव्हा टास्क दरम्यान स्वतः बिग बॉसनं सांगितलं की रोशन तुमचं मत मांडा, तुम्ही कारणं देऊन समोरच्याला नॉमिनेट करा, तरी सुद्धा एका कारणापेक्षा इतर कारणं रोशनकडं नसतात. म्हणूनच अनेक जण म्हणतात की या रोशनपेक्षा सूरज चव्हाण तरी बरा होता. म्हणूनच आता 7व्या आठवड्यापर्यंत रोशन भजनकर हा केवळ प्रेक्षकांच्या वोटमुळं इथपर्यंत आलेला आहे. पण मात्र आता त्याच्यावर घराबाहेर जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. जर आपण बिग बॉसचा गेम पाहिला, खेळ पाहिला, तर जोपर्यंत एखाद्या प्रेक्षकाला चांगलं वोट मिळतंय तोपर्यंत बिग बॉस त्याला टिकून ठेवतंय. पण मात्र एकदा का त्याचा गेमही दिसत नसन, त्याला वोट बी येत नसन, तर मग त्याला त्या ठिकाणाहून काढलं जातंय. पण मात्र या ठिकाणी फक्त रोशनला गेममध्ये न दिसल्यामुळंच बाहेर काढलं जातंय असं अनेक जणांचं मत आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं आता रोशन भजनकरचा नंबर लागलाय आणि तो घराबाहेर गेलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.